नमस्कार विद्यार्थी मित्र हो, बी एडचे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता बी एडची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता पुढची स्टेप्स काय असणार आहेत या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बी एडची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता पुढचा प्रक्रियेचा भाग आहे तो म्हणजे कॉलेज ऑप्शन फॉर्म भरणे। आता कॉलेज ऑप्शन फॉर्म भरणे म्हणजे नेमकं काय, तर महाराष्ट्रामधील तुमच्या राहत असलेल्या जिल्ह्यामध्ये जे बी एड कॉलेजेस आहेत त्यापैकी तुम्हाला कोणकोणते बी एड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेणं सोयीचं आहे किंवा तुम्हाला ॲडमिशन घ्यायला आवडेल अशा कॉलेजेसची एक यादी प्रसिद्ध होते आणि तुम्ही कॉलेज ऑप्शन फॉर्म या तुमच्या लॉग इनमधील एका ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला हवे असलेले कॉलेजेस तुम्ही निवडायचे आहेत आणि तुम्ही 2 किंवा त्यापेक्षा जास्त कितीही कॉलेज निवडू शकता आणि कॉलेज निवडल्यानंतर त्याला तुम्ही पसंती क्रम द्यायचा आहे। 1 नंबर 2 नंबर 3 नंबर याप्रमाणे तुम्ही तुम्हाला आवडलेल्या कॉलेजेसला तुम्हाला हवे या पद्धतीने क्रमांक देऊन शेवटी तो ऑप्शन फॉर्म लॉक करायचा आहे। ऑप्शन फॉर्म लॉक केल्यानंतर तुम्हाला ती क्रमाने दिलेली यादी तुमच्या समोर येईल। तुम्ही समजा 4 कॉलेजेसची निवड केलेली असेल तर 4 कॉलेजेसची यादी तुमच्या समोर येईल। तुम्ही जर 2 कॉलेजेस निवडलेले असतील तर 2 कॉलेजची यादी तुमच्या समोर येईल आणि त्यानंतर तुम्ही तो ऑप्शन फॉर्म प्रिंट आउट घ्यायचा आहे। ऑप्शन फॉर्म लॉक करणे हे खूप आवश्यक गोष्ट आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म लॉक केलेला नसेल तर त्यांचा ऑप्शन फॉर्म हा अपूर्ण आहे, इनकम्प्लीट आहे, म्हणून पुढच्या राऊंडनुसार जे कॉलेजेसमध्ये ॲडमिशनची यादी प्रसिद्ध होणार आहे त्या कॉलेजच्या ॲडमिशनच्या यादीसाठी तुमचं नाव येणार नाही। आता सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आज 31 जुलैच्या लेटेस्ट आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रामधून जवळपास 51,000 इतक्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। त्यापैकी जवळपास 47,000 विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन्स जे आहेत ते तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन्स सादर केलेले आहेत आणि त्यापैकी 40,000 हे डॉक्युमेंट्स हे त्यांच्याकडून ई व्हेरीफाय झालेले आहेत। जागा जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 30 ते 35,000 असतात। त्यापैकी 40,000 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपले ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी म्हणून आपली पूर्वतयारी दर्शवलेली आहे असे त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवरून दिसतं। तर एकदा डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राची एक अल्फाबेटिक मेरिट लिस्ट प्रसिद्ध झालेली तुम्हाला दिसेल। त्यानंतर ऑप्शन फॉर्म 2 ऑगस्टपासून कदाचित सुरू होण्याची शक्यता आहे। त्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म काळजीपूर्वक भरा, तुम्हाला हवा असलेल्या कॉलेजेसचा पसंतीक्रम द्या आणि शेवटी ऑप्शन फॉर्मसुद्धा लॉक करा आणि त्यानंतर राऊंड 1 डिक्लेअर होईल। त्या राऊंड 1 मध्ये तुम्ही जो 1 नंबरला कॉलेज दिलेला आहे जर तुम्ही मेरिटमध्ये त्या कॉलेजमध्ये बसत असाल तर तुम्हाला ते कॉलेज मिळेल, नसेल तर तुम्ही 2 नंबरला जे कॉलेज दिलेलं आहात त्या 2 नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळेल। समजा कोणत्याही राऊंडला तुमचं नाव आलं नाही तर आपण पुढच्या राऊंडची वाट बघायची आहे आणि सेम प्रोसेस करायची आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर लवकरच आपला ऑप्शन फॉर्म भरावा आणि आपल्या आवडत्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यावं। धन्यवाद।